नाशिकच्या गुलाबी थंडीमध्ये जर गरम गरम चहा भेटला तर अजून काहीच पाहिजे. सकाळी परत आज 7लाच कामाला जायचं होतं. 1 वीकपासून सकाळी उठते म्हणजे यार सकाळी उठायचं ना मला इतका जीवावर येतं ना, पण काय करणार उठावं लागतं. आणि ते मला घ्यायचं होतं तर मी तेच बघत होते आणि तीही माझी फ्रेंड बोलत होती की आम्ही तिघांचं पण यूट्यूब चॅनल, आम्ही तिघंही ब्लॉग बनवतो. तर म्हणे एका ठिकाणी 3-3 ब्लॉगर इथे चहा पीत होतो, लंच केलं, लंच करून बाहेर जाऊन बसलो आणि कितीही काम असलं तरीही आमची मस्ती संपत नाही. म्हणजे आम्ही नेहमी खुशच राहतो, नेहमी खुश राहिलं पाहिजे. काही फरक पडतो काम आहे नाही आहे. इथे ATMमध्ये काम होतं आणि इथे फक्त आम्ही चहा प्यायला गेलेलो होता, फक्त चहा. आणि त्यानंतर आम्ही एवढं सर्व मागवलं, ते खाल्लं, तिथे बसलो. तिथून जायला निघालो आणि कामावर सुटल्यावर पण आमची मस्ती संपत नाही. ऐकवते मी तुम्हाला, आम्ही रस्त्यावरसुद्धा मस्ती करत राहतो. घरी आले, आमच्या बाईला इथं छोटीशी क्लिप लावली होती ना, आता थंडी आली की म्हटल्यावर हे सर्व फळं येणारच. आणि त्यानंतर या शेंगा खात होते. या शेंगा कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांगा. मला तर खूप आवडतं या अशा आपण उकळून खातो वगैरे. आणि रात्री इथे 11 नंतर मी फोडणीचा भात बनवत होते कारण मला भाजी नव्हती खायची. बाय द वे इग्नोर दिस भिकारी अवतार, म्हणजे मी रात्री अशीच राहते घरी. मग नंतर इथे भात बनवायला घेतला होता मी. मला सकाळी 7ला उठायचं असतं तरी मी रात्री लवकर झोपत नाही. आणि मिरची कापताना असं तोंड कोण करतं, म्हणजे एवढं स्ट्रगल एक मिरची कापायला. आणि मी भात घेत होती, एवढ्याशा भातात काय होईल माझं. असं जोपर्यंत कढई भरणार नाही तोपर्यंत मी भात घेणार. आणि मी सांगते इथे मी प्लेटवर कावर कोथिंबीर कापते कारण जो पाट होता तो होता धुवायला. मी म्हटलं आता कोण तो काढेल, कोण तो धुवेल, म्हणजे मी किती आळशी बघितलं. एवढ्या थंडीचं कोण पाण्यात हात घालणार आहे. मग मी त्याच्यावरच कटवखरी केलं आणि हे कार्टून माझं सोबतच राहतं रात्री. आजसाठी खूप झालं, बाय.